मी तेजल. नमस्कार. आज आपण बनवतोय पाणीपुरी. आज रविवार असल्यामुळे मुलांचा हट्ट काहीतरी चटपटीत बनवायचं, त्यामुळे आज घेतली पाणीपुरी बनवायला. गूळ आणि चिंच भिजवून त्यातलं बिया आणि गठोळ्या काढून आपण ते पाणी गाळून घेतलंय. थोडंसं शिल्लक राहिलेला गूळ पुन्हा त्याच्यात व्यवस्थित आपण मिक्स करून घेतोय. त्यानंतर हिरव्या पाण्यासाठी मी हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना, त्याचबरोबर आल्याचा छोटासा तुकडा आणि थोडेसे जिरे मिक्सरला छान बारीक वाटून घेतले आणि ते सुद्धा पाणी गाळून घेतले. आंबट आणि तिखट पाणी असं मिक्स करून खायला मुलांना जरा कठीण जातं, त्यामुळे मी हे दोन्ही पाणी एकत्र मिक्स करून आणि गाळून घेत असते, जेणेकरून ते प्लेट लावायलाही सोपं पडतं आणि मुलांच्या आवडीनुसार त्यांना वेगवेगळं मिक्स पण करावं लागत नाही. हे गाळून घेतल्यानंतर आपलं पाणीपुरीसाठी लागणारं पाणी इथे तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण आता बटाट्याचा जे मसाला असतो पाणीपुरीसाठी तो बनवायला घेऊयात. इथे मी मध्यम आकारात बटाटे कट करून ते स्मॅश करून घेते उकडलेले. ते छान स्मॅश केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य देखील मिक्स करायचं आहे. हे बटाटे आकाराने मोठे होते, ते उकडायला अवघड जातील म्हणून मी त्याचे छान 2 तुकडे करून मग ते उकडले. आता त्याच्यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर घालते. इथे मी पाण्यात देखील थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे, ज्याने ते छान पण दिसतं आणि चव पण उत्तम येते. माझ्या घरातल्या मुलांना पाणीपुरीमध्ये असलेले वाटाणे आवडत नाहीत, म्हणून हेल्दी ऑप्शन मी डाळिंबचे दाणे त्याच्यामध्ये ॲड केले, जेणेकरून ते दिसतं पण छान आणि मुलांना एक फळही खाऊ घातल्याचा आनंद मिळतो. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आता बाकीच्या वस्तू पण टाकून घेऊयात, जसं की मीठ घालून घेऊयात चवीनुसार. मी याच्यामध्ये लाल तिखट, चाट मसाला किंवा कट केलेल्या हिरव्या मिरच्या असं काहीही घालत नाही आहे, कारण ते खाणारे लहान मुलं आहेत आणि खूप तिखट ते खात नाहीत. त्याच्यामुळे मी याच्यामध्ये फक्त फिक्कं साहित्य जे असतं तेच घालते आहे. त्यानंतर आपण जे पाणी गाळून वरती जो चोथा उरतो त्यातलंच थोडंसं वाटण जे असतं, म्हणजे त्याच्यामध्ये पुदिना, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची चव असते, तर त्यातलंच थोडंसं वाटण मी याच्यामध्ये ॲड करून घेते आणि हे सगळं घातल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया. हळद घातल्यानंतर याला कलर छान येतो आणि त्यानंतर आपण हे सगळं बटाट्याचं जे स्टफिंग आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर इथे कांदा, शेव, त्याचबरोबर मी ह्या रेडीमेड आणलेल्या पुऱ्या आहेत, त्या मी फक्त बाजारातून आणल्या आणि तळून घेतल्यानंतर त्या अशा प्रकारे तयार होतात. तर इथे कांदा, बारीक जी नायलॉन शेव असते ती शेव, आपलं आलूचं स्टफिंग आणि पाणीपुरीसाठीचं पाणी असं सगळं मी बनवून घेतलं आहे. तर आई मला टेस्ट करायची पहिल्यांदा असं शिव म्हणत होता, त्यामुळे त्याला पहिल्यांदा मी ती एक पुरी तयार करून खायला दिली. त्यानंतर असं सगळं आपलं पाणीपुरीचं सगळं तयार आहे. त्यानंतर बघूयात आता मम्मींना कशी वाटते पाणीपुरी ते. तर पुऱ्यांची साईज खूप मोठी झाल्यामुळे त्यांना जरा खायला कठीण झालं होतं. त्यांना पण आवडली आहे, छान झाली आणि मग सगळ्यांनीच पाणीपुरी खायला घेतली. तर संडे अशा प्रकारे पाणीपुरी खाऊन सर्वांनी एन्जॉय केला. थँक्यू.